महाडची दृश्य, जिथं अतिशय टफ फाईट तटकरे आणि गोगावले यांच्यामधला अटीतटीचा सामना जिथं ज्या रायगड जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतोय। भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोघे एकत्र विरुद्ध शिवसेना, आणि तसंही तिथं राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांमधून साधा विस्तव सुद्धा जात नाहीये। कुठलीही निवडणूक असेल तर दंड थोपटून, मांड्यात थोपटून हे एकमेकांच्या समोर उभे असतात। आणि रायगडमध्ये यावेळी गोगावलेंचे चिरंजीवच निवडणुकीच्या मैदानात होते। त्यांना धोबीपछाड देण्यासाठी त्यांच्याच मित्रपक्षांनी कंबर कसलेली होती, पण तिथं बाजी मारताना दिसतात गोगावलेंचे चिरंजीव। अमित, रायगडमधली आपण आकडेवारी सगळी बघतोय आणि विलास मागचा काही काळ आपण बघतोय रायगड जो आहे तो सतत चर्चेत राहिलेला आहे। पालकमंत्री पदावरून सुद्धा असेल आणि सगळी राजकीय चुरस मोठ्या प्रमाणात आपल्याला रायगडमध्ये बघायला मिळते। सध्याची आकडेवारी जी आपण बघतोय ती रायगडमधली, आणि इकडे एकंदरीतच जल्लोष जो आहे तो खरं तर हे सगळे कार्यकर्ते आपल्या एकमेकांच्या सोबत असतात, बरोबरीने असतात, आणि जसा जसा कल समोर येतोय, विजय झालेला समोर येतोय, तसा तसा जल्लोष आपल्याला सुरू झालेला बघायला मिळतोय। मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी आपल्याला महाडमध्ये बघायला मिळते। मोठ्या प्रमाणात हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते जल्लोषाच्या तयारीत आपल्याला बघायला मिळत आहे। दरम्यान महत्त्वाची अपडेट समोर येते ती म्हणजे मोहोळमध्ये आष्टी गावात विजयराज डोंगरे हे विजय झाल्याची माहिती सध्या समोर येते। मोहोळमधून महत्त्वाची अपडेट, आष्टी गावामध्ये राष्ट्रवादीचे विजयराज डोंगरे हे विजयी झालेले आहेत। आष्टी गावातून राष्ट्रवादीचे विजयराज यांना विजय मिळतोय आणि सावंतवाडीतील दीपक केसरकरांना मात्र मोठा धक्का सध्या बघायला मिळतोय। महत्त्वाच्या अपडेट सध्या समोर येत आहे त्या म्हणजे मोहोळमध्ये आष्टी गावात विजयराज डोंगरे हे विजयी झाल्याची माहिती समोर येते आहे। नवे अपडेट्स दिसतात। आष्टी गटामध्ये राष्ट्रवादीचे विजयराज डोंगरे हे सध्या विजयी झालेले आहेत। आणि पैठण पंचायत समितीमध्ये उदय काळे हे सध्या आघाडीवर असल्याचं कळतंय। तर पैठण पिंपळवाडी गणातून शिवसेनेचे गलांडे हे सध्या आघाडीवरती आहे। अहमदपूरच्या खंडाळी गणातून राष्ट्रवादीच्या खोमणे या विजयी झालेल्या आहेत। पैठण पंचायत समिती उदय काळे हे आघाडीवर आहेत असं कळतंय। सिंधुदुर्गात आपण जाऊया। सिंधुदुर्गातली आकडेवारी अशी की भाजप सध्या 15 जागांवरती आघाडीवर असल्याचं चित्र आहे। सध्या आपण बघतोय भाजपाला जी सध्या आघाडी मिळताना दिसतेय ती सध्या मोठी दिसते, 15 जागांवरती आघाडी दिसते। तर शिवसेना मात्र पिछाडीवरती दिसते, 1 जागेवरच शिवसेनेला खरं तर आता आघाडी दिसते। शरद पवार गट जो आहे त्यांना मात्र अजून आपलं खातं उघडता आलेलं नाहीये। सिंधुदुर्गातली ही सगळी आकडेवारी, सिंधुदुर्गात जिल्हा परिषदेत गुलाल कोण उधळणार अगदी काही वेळामध्ये स्पष्ट होणार, आणि सगळी आकडेवारी तोपर्यंत आपल्या समोर येते। तर आपण बघतोय हे आकडे सातत्याने बदलत आहेत, आणि या बदलत्या आकड्यांमध्ये पुरंदर दिवे गराडे गटामध्ये बापूसाहेब पठारेंची मुलगी ही विजयी झालेली आहे। राष्ट्रवादीच्या रुपाली झेंडे या विजयी झालेल्या आहेत। पुन्हा बोलबाला त्याच कुटुंबांचा दिसतोय, आणि त्यांचाच ज्यांचे वडील किंवा अनेक त्यांना राजकीय परंपरा आहे। तर पुरंदर मधली ही स्थिती आपण बघितली। पन्हाळामध्ये राष्ट्रवादीचे 3 उमेदवार विजयी झालेले आहेत। पुणे जिल्ह्यामध्ये निश्चितपणे आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस दिसलं, पण कोल्हापूरमध्ये सुद्धा आपल्याला काँग्रेस दिसतंय। तर विरोधकांना या 2 जिल्ह्यांनी आणि लातूरमध्ये काहीसा, तर तिथं विरोधकांना काहीशी एक राजकीय स्पेस आपल्याला मिळताना दिसते, पण बाकी ठिकाणी सत्ताधारी आपले गड राखताना दिसत आहेत। पन्हाळ्यामधून महत्त्वाची अपडेट समोर येते ती म्हणजे पन्हाळ्यात जी आकडेवारी समोर ती पण आपण बघणार। मात्र 7वे पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादीचे माणिक पाटील हे सध्या विजयी झालेले आहेत। माले पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादीचे भारती पाटील या विजयी झालेले आहेत। तर सतत बदलणाऱ्या या आकड्यांमध्ये 7वे पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादीचे माणिक पाटील हे विजयी झाल्याचं समोर येत आहे। आता विजयी आकडे सुद्धा येत आहेत। हेळबाग गणातून मंगल माने या सुद्धा विजयी झालेले। संदीपान भुमरेंचे पुतणे शिवराज भुमरे आघाडीवरती आहेत। शिवसेनेतल्या तर बहुतांश नेत्यांनी आपल्या कुटुंबामध्ये या उमेदवारी दिलेल्या होत्या, आणि पुन्हा ते निवडून आणण्याची जबाबदारी त्याच नेत्यांवरती होती। पुन्हा एकदा आपण बघतो साताऱ्यातून या वेगवान बस आपल्याला बघायला मिळतात। काय काय आकडेवारी येते ती आपण बघूया। आपण मगाशी बघितल्याप्रमाणे आकडेवारी सतत आपल्याला बदलताना दिसते, मात्र कशा पद्धतीचं चित्र साताऱ्यामध्ये असणार आहे हे सुद्धा आता हळूहळू स्पष्ट होईल। मात्र सध्याची जी आकडेवारी आहे ती भाजप 5 जागांवरती आघाडीवर आहे, शिवसेना 1 जागेवर, राष्ट्रवादी 2 जागांवर आघाडीवर आहे। शरद पवार गट मात्र अजून आपलं खातं खोललेलं नाहीये, आणि शिवसेना ठाकरे गट सुद्धा अजून 0 जागा बघायला मिळतात, किंवा इतर जे आहेत इतर सुद्धा आपल्याला त्यांना खातं उघडता आलेलं दिसत नाहीये।
मात्र भाजप सध्या साताऱ्यात 5 जागांवरती आघाडीवर आहे. मोहोळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या झेंडा असलेल्या कार्यकर्त्यांच्या अंगावरती गुलाल उधळला जातोय. याचा अर्थ काय आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसनं तिथं भाजपला मात दिली आहे का हे पाहावं लागेल. कारण गेल्या काही दिवसात आपण बघतोय की तिथं भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अटीतटीची लढत होताना पाहायला मिळतोय आणि गुलालाची ही दृश्य आपल्यापर्यंत पोहोचत आहेत. अतिशय बोलकी दृश्य आपण बघतोय. सध्या जल्लोष सुरू झालेला आपल्याला बघायला मिळतोय. राष्ट्रवादीचा झेंडा दिसतोय आणि गुलाल दिसतोय, त्यामुळे मोठ्या प्रमाणात जल्लोष या ठिकाणी आपल्याला सुरू झालेला बघायला मिळतोय. आकडेवारी जशी जशी समोर आली त्या पद्धतीने गुलाल सुद्धा उधळायला आता सुरुवात झालेली आहे. आंबेगावमधून शिवसेनेचे उमेदवार रसिका केणी विजय. पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीनं मुसंडी मारलेली आहे. स्वाभाविक आहे की ज्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक होतीये, अजित पवार यांच्या जाण्याच्या नंतर त्याचा एक म्हणूया की एक प्रकारची श्रद्धांजली मतातून दिलेली आहे. आंबेपूरमधून शिवसेना उमेदवार रसिका केणी या विजयी झालेल्या आहेत. पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची मुसंडी. 2 राष्ट्रवादींचं विलिनीकरण होऊ न हो तो भाग वेगळा, पण दोघांनी एकत्र येऊन निवडणूक लढवल्याचा राजकीय फायदा या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसला. संभाजीनगरमध्ये आंबेपूर आपण बघतोय की संभाजीनगरमध्ये सुद्धा अटीतटीच्या लढती होत्या. यामध्ये भाजप 11 जागांवरती आघाडीवर दिसतंय. शिवसेना जी आहे ते 6 जागांवर आघाडीवरती आपल्याला बघायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची जर आकडेवारी बघितली तर 3 जागांवर सध्या आघाडीवरती आहे. तर इकडे शिवसेना ठाकरे गट जो आहे तो सध्या 2 जागांवरती आपल्याला आघाडीवर असल्याचं बघायला मिळत आहे. सोलापूरमध्ये काय झालंय? सोलापूरच्या बार्शीमध्ये विजय जल्लोष. भारतीय जनता पक्षाचा राजेंद्र राऊत हे बार्शीचे आमदार आहेत आणि राजेंद्र राऊत यांनी आपला गड तिथं राखलाय असं दिसतंय. कार्यकर्त्यांचा हा जल्लोष आपल्याला पाहायला मिळतोय. ही धाराशिवची दृश्य आता आपल्यापर्यंत पोहोचलेली आहेत. धाराशिवमध्ये सुद्धा कार्यकर्त्यांनी जल्लोष केलाय. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या अंगावर हा गुलाल पडलाय. तर वेगवेगळ्या गटांमध्ये ही रायगडची दृश्य आहेत. रायगडमध्ये सुद्धा विजय जल्लोष शिवसेनेचा. भरत गोगावलेंचे चिरंजीव विजयाच्या समीप आहेत असं आपल्यापर्यंत बातमी आलेली होती. ही लातूरची दृश्य आहेत. लातूरमध्ये खरं तर महानगरपालिकेनंतर या निवडणुकीत सुद्धा काँग्रेस चांगली कामगिरी करताना दिसतेय. भाजपला तिथं आव्हान देताना दिसतेय. पण सत्ता कुणाची, तर ती कदाचित भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्रपक्षांची असू शकते. का शिरूरमधली ही दृश्य आपल्यापर्यंत पोहोचत आहेत. शिरूरमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह बघायला मिळतोय. शिरूरमधली पण आकडेवारी आपण काही वेळापूर्वी बघितली होती आणि आता तिकडे जल्लोष सुरू झालेला आपल्याला बघायला मिळतोय. पुण्यामधून काय आकडेवारी ते आपण सध्याची बघूया. ताजी आकडेवारी पुण्यामधून समोर येताना आपल्याला बघायला मिळते. पुण्यामध्ये भाजप जे आहे ते 9 जागांवरती आपल्याला आघाडीवरती बघायला मिळत आहे. शिवसेना शिंदे गट जो आहे तो 3 जागांवरती सध्या आघाडीवर आहे. राष्ट्रवादी 13 जागांवरती आपल्याला आघाडीवरती बघायला मिळत आहे. आकडेवारी सतत ही बदलताना दिसतेय आणि शिवसेना युबीटी जे आहे ते सध्या 1 जागेवरती आपल्याला आघाडीवरती बघायला मिळते. काँग्रेसला मात्र अजून सुद्धा इकडे आपलं खातं उघडता आलं नाही आणि इतर जे आहेत त्यांना सुद्धा आपलं खातं उघडता आलं नाही. मात्र पुण्यामधली ही सध्याची बदलती आकडेवारी आपण सध्या बघतोय. काही वेळापूर्वी आपण एक बातमी दिली होती. त्या बातमीनुसार गणेश हाके यांच्या भाऊजाई हाके रेखा अशोकराव या पुढे होत्या असं कळलं, पण आता तसं नाहीये. तर खोमने शीतल या आता पुढे गेलेल्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या आणि त्या विजयाच्या समीप असल्याचं कळतंय. थोड्याच वेळात आपण ती अपडेट सुद्धा दिली. कोपर्डी गटातून शरद पवारांच्या पक्षाचे उमेदवार आघाडीवरती आहेत. कराडमध्ये